संकष्टी चतुर्थीचे महत्त्व। नमस्कार मंडळी, संकष्टी चतुर्थी हा एक असा सण आहे जो आपल्या भारतीय संस्कृतीतल्या प्रत्येक घरात श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। श्री गणेश हा विघ्नहर्ता, बुद्धिदाता आणि संकटांवर मात करणारा देवता मानला जातो आणि संकष्टी चतुर्थी म्हणजेच गणरायाला आपल्या संकटांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आवाहन करण्याचा दिवस। संकष्टीचा अर्थ समजून घ्या। संकट म्हणजे अडचण आणि संकष्टी म्हणजे ती अडचण दूर करणारी। हा सण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो। विशेषतः माघ, फाल्गुन आणि भाद्रपद महिन्यातील चतुर्थी अधिक शुभ मानली जाते। आता तुम्हाला वाटेल, ह्या दिवशी नेमकं काय केलं जातं? या दिवशी गणेश भक्त उपवास धरतात। उपवास म्हणजे फक्त अन्नत्याग नाही, तर मन, वाणी आणि कृतीने शुद्ध राहण्याचा संकल्प असतो। दिवसभर फळाहार किंवा फक्त पाण्यावर उपवास केला जातो आणि संध्याकाळी गणपतीची पूजा केली जाते। पूजा झाल्यानंतर चंद्रदर्शन केल्याशिवाय हा उपवास पूर्ण होत नाही। या मागे एक पुराण कथा आहे। एकदा गणपती बाप्पाने चंद्राला शाप दिला होता की तुझं तेज हरवेल आणि लोक तुझ्या दर्शनाने संकटात सापडतील। मग चंद्राने क्षमा मागितली तेव्हा गणपतीने सांगितलं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माझी पूजा केल्यानंतर तुझं दर्शन केल्याने सर्व संकट दूर होतील। संकष्टी चतुर्थीचं आध्यात्मिक महत्त्व हे फक्त संकट दूर करणं नव्हे, तर आपल्या मनाला शांती देणं आहे। या दिवशी आपण गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा गणपती मंत्र जपत असतो। मंत्रांनी आपलं मन शुद्ध होतं आणि आपल्या आतली नकारात्मकता दूर होते। परंतु ह्या सणाचं महत्त्व फक्त आध्यात्मिक नाही, तर सामाजिकही आहे। एका कुटुंबाने एकत्र येऊन पूजा करणं, शेजारी आणि नातेवाईकांसोबत प्रसाद वाटणं, यामुळे आपल्यात ऐक्य आणि एकोपा निर्माण होतो। आजच्या युगात जिथे प्रत्येक जण व्यस्त आहे, अशा काळात ह्या सणांमुळे आपल्याला थांबायला आणि स्वतःसाठी वेळ द्यायला मिळतो। संकष्टी चतुर्थीचा संदेश आहे की संकट ही आपल्या जीवनाचा भाग असतात, पण आपली श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता या सगळ्यावर विजय मिळवायला मदत करतात। संकष्टी चतुर्थीतील प्रथा आणि भक्तीचा अनोखा पैलू। आपल्या कुटुंबात संकष्टी चतुर्थीचा सण किती आनंदाने साजरा केला जातो हे प्रत्येकाच्या आठवणीत असते। संध्याकाळी दीपप्रज्वलन करणे, रांगोळीने सजवलेले अंगण, गोडाधोडाच्या वासाने भरलेला परिसर, सगळं वातावरण अगदी मंगलमय होतं। विशेषतः मोदकांचा प्रसाद तयार करणे हा एक भक्तीचा अनोखा भाग असतो। मोदकांचे महत्त्व। मोदक गणपती बाप्पाचा अत्यंत आवडता पदार्थ मानला जातो। मोदकांचा अर्थ सुद्धा लक्षात घ्या, आनंदाचा खजिना। आपल्या जीवनात आनंद आणि समाधान भरून राहण्यासाठी आपण बाप्पाला मोदक अर्पण करतो। चंद्रदर्शनाची कथा। आता एक गमतीशीर परंपरा। या दिवशी चंद्रदर्शनासोबत एक कथा जोडलेली आहे। जर चुकून चंद्रावर नजर गेली तर संकट येऊ शकतात असं म्हणतात, पण त्यामागची कथा सांगते की चंद्राने गणपतीचा उपहास केला होता, त्यामुळे त्याला शाप दिला गेला। त्यावर तो शाप फक्त संकष्टी चतुर्थीच्या चंद्रदर्शनाने कमी होतो असं गणपतीने सांगितलं। तर आजचा दिवस आहे संकष्टी चतुर्थी। चला आपणही बाप्पासमोर नतमस्तक होऊया आणि त्याला आपल्या मनातील प्रत्येक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करूया। विघ्नहर्ता गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद।